महापौर सोन्याची आणि चांदीची कौलं घाटकोपरमध्ये टाकणार आहेत याच्यावरनच कळतंय यांची पुढची पावलं काय आहेत. मुळात आम्ही समाधानी आहोत का यापेक्षा मुंबईचा नागरिक आपण ज्या रील येतात त्याच्या खालच्या कमेंट्स वाचा. मुंबईचा नागरिक समाधानी आहे की नाही ते कळेल. स्थायी समितीच्या मंजुरीआधी महापौरांनी बंगला तोडला जो हेरिटेज आहे आणि आधी 75 लाख त्याच्यावर खर्च झालाय, ती अजून बिलं दिली नाहीत आणि महापौरांचा 4-4.5 करोडचा आता बजेट आहे. काय घेऊन बसताय? हा सगळा चमकोगिरी आहे. खरं म्हणजे महापौर बंगल्याची काही नूतनीकरणाची गरज नव्हती. नूतनीकरण किंवा स्थायी समितीमध्ये बजेट येण्यापूर्वीच यांनी तोडलंय आणि मला अशी माहिती मिळते तो कॉन्ट्रॅक्टर पण महापौरांचाच आहे. आपल्यासोबत माजी महापौर किशोरीताई पेडणेकर आहे. ताई, आता जे रुग्णालय आहेत आणि त्याला घेऊन आरोप झालेले आहेत की त्याचे जे कंत्राट आहे त्याच्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आहे. कसं पाहायचं याकडे? मिहीर कोटेचा यांनी हे आरोप केलेले आहेत. रुग्णालयामध्ये हो, गेली 4 वर्ष तर तुम्हीच आहात आणि 4 वर्ष दरवेळेला बजेट बदललंय. मग नक्की केलं कोणी? आणि ज्यांनी कोणी केलं त्यांना करा, कठोर शिक्षा करा. अडवलंय कोणी? देशात, राज्यात, महापालिकेत तुम्हीच आहात. बरं आहे, घरचे आयर देत आहे ते बरे. स्थायी समिती मंजूर करण्यापूर्वीच यातले जे कर्मचारी आहेत त्यांना कुठेतरी अलॉट करण्यात आलं असं देखील त्यांचं म्हणणं आहे. मग कसं पाहायचं हे? मग अलॉट कोण करतंय? स्थायी समितीच्या मंजुरीआधी महापौरांनी बंगला तोडला जो हेरिटेज आहे आणि आधी 75 लाख त्याच्यावर खर्च झालाय, ती अजून बिलं दिली नाहीत आणि महापौरांचा 4-4.5 करोडचा आता बजेट आहे. काय घेऊन बसताय? हा सगळा चमकोगिरी आहे. ज्या महापौरांमध्ये मी राहून गेली, जिना खराब झालेला हे मी नक्की सांगते. जिना बदलणं गरजेचं होतं पण खालची फरशी व काही बदलण्याची गरज नव्हती. आणि आत्ता ज्या क्रायसिसमधनं देश म्हणा, महाराष्ट्र म्हणा किंवा महानगरपालिका चाललेल्याचं भांडणं या महापौरांना 4-4 करोड खर्च करून लोकांना, मुंबईकरांना कंटेनरमध्ये बसवणार आहेत. ज्या मुंबईकरांचा त्या महापौर बंगल्यामध्ये येणं हे त्यांच्यासाठी आल्हाददायक असतं तेच या महापौरांनी बंद करून टाकलं. ज्या मुंबईच्या जीवावर तुम्ही महापौर बनलात, राज्य घेतलात, त्याच मुंबईकरांना कंटेनरमध्ये बसवणार आहेत. हे आता पक्क झालेलं आहे आणि हे अशी उधळपट्टी महापौरांच्या माध्यमातून होते. मला ऐकताना प्रश्न आहे, ही उधळपट्टी आपण कशी करू देत आहे? मग हे नूतनीकरण कशासाठी? काय गरज आहे? मग खरं म्हणजे महापौर बंगल्याची काही नूतनीकरणाची गरज नव्हती. नूतनीकरण किंवा स्थायी समितीमध्ये बजेट येण्यापूर्वीच यांनी तोडलंय आणि मला अशी माहिती मिळते तो कॉन्ट्रॅक्टर पण महापौरांचाच आहे. ताई, आता सध्या एक मोठा मुद्दा गाजतोय. महापालिकेमधील जो निधी वाटप आहे त्याच्यामध्ये जो महापौर निधी आहे तो घाटकोपरकडे जास्तीत जास्त वळवण्याच्या बातम्या येत आहेत. महापौर सोन्याची आणि चांदीची कौलं घाटकोपरमध्ये टाकणार आहेत याच्यावरनच कळतंय यांची पुढची पावलं काय आहेत. पण ते म्हणतात की आम्हाला मागच्या वेळेला कधी महापौर निधी मिळालेला नाही, मग आत्ता जो आहे आणि तो प्रत्येकाला 1 कोटी दिला जातो, मग एवढा वाद का करायचा? नाही, आम्ही वाद आता घालत नाही आणि आम्ही तुमच्याकडे भीक मागणार पण नाही. मुळामध्ये गेली 4 वर्ष तुमचं राज्य होतं. तुमच्या राज्यात आमदारांना किती फंड दिले गेलेत? कोटीच्या कोटी आमदारांनी उड्डाणं केली आहेत. कामं झाली आहेत का पहिलं ते चेक करा. आणि आता आम्ही जेव्हा होते, मी अगदी छातीत ठोक सांगेन की मी ह्यांच्याकडे सगळ्यांकडे पत्र मागितली होती, कामं सुचवा सांगितली होती. कामं सुचवल्यानंतर महापौर फंड देतात. ज्यांनी पत्र दिली त्या सगळ्यांना आम्ही फंड दिला. यांच्याकडे आदेश होते कोणी द्यायचं नाही, कारण अनेक माझ्याबरोबर मित्रमैत्रिणी त्या पण पक्षात आहेत. त्यांनी चक्क सांगितलं की मॅडम आम्ही नाही देऊ शकत, आम्हाला फंड देऊ नका. आता मी नावं घेईन तर बिचाऱ्या अडचणीत येतील, कारण आता ते माझी पण झालेत, काही आजी आहेत. त्यामुळे महापौरांचं वागणं हे अतिशय मग हा कुठला असा जुना राजकीय असा? नाही, हे सूड आहे. हा आमच्यावर सूड नाही. समजा उदाहरणार्थ मी आहे, माझ्याकडे शिंदे गटाचे कोण उभे होते, त्यांना 11,000 मतदान पडलं. मग त्या 11,000 मतदारांवर अन्याय नाही का? याचा अर्थ तुम्ही नागरिकांवरच अन्याय करताय आणि तुमचा हा अन्याय नागरिक बघतायत, मुंबईचे पस्तावलेत. महापौर आणि उपमहापौर यांच्यातला वाद सध्या दिसून येतोय बातम्यांमध्ये. कसं पाहायचं याच्याकडे आपण? मी काय नाही बघत, ते शिंदे साहेब बघतील.
ज्या कारणामुळे शिंदेसाहेब आमच्याकडनं वेगळे झाले तीच कारणं आता पुन्हा पुन्हा दिसत आहेत. त्यामुळे त्यांचे ते बघून घेतील. फक्त एवढंच सांगेन, उपमहापौर हा अभ्यासू वृत्तीचा आहे, तो चांगलं काम करेल. ताई, तुम्ही विरोधी पक्षनेते आहात सध्या आता मुंबईमध्ये. माझा मित्र असल्यामुळे अरे तुरे बोलली, पण उपमहापौर हे चांगले आहे. सध्या मुंबईमध्ये आर्थिक संकट आता हळूहळू वाढत चाललं आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत. मुंबई कुठेतरी संकटात असल्याचं सांगितलं जात आहे. कसं पाहायचं आता याकडे विरोधी पक्षनेते म्हणून? मुंबई नाही हो, अख्खा देश संकटात आहे. देश, महाराष्ट्र आणि मुंबई. तर मुंबईकडे जर अशा पद्धतीने उधळपट्ट्या होणार असतील तर म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो ना कुंपणात शेत खातंय, कुठे न्याय मागणार? मग आता हे पेट्रोल जे दरवाढ झालेलं आहे, मग ह्यामध्ये आता बाईकवरून वगैरे आव्हान होत आहेत जाण्याचं, प्रवास करण्याचं. मुळात याच्याही आधी बऱ्याच वेळेला आव्हान झालेली आहेत. हे देश आता ह्या क्रायसिसमधला जातो आहे. ते क्रायसिस कसे झाले, का होत आहेत याचा लोक अभ्यास करतायत. त्याच्यावर बोलण्याएवढी तज्ज्ञ मी नाही. परंतु भाजीला पण जायला जर कोण गाडी काढत असेल तर चालत जा. आपल्याला शरीरालासुद्धा ते फायद्याचं आहे. त्यामुळे काही गोष्टी नागरिकांनी स्वतःहून केले तर आपल्या खिशाची बचत होईल. आणि खिशाची बचत करत असताना मी एक विरोधी पक्षनेता म्हणून सांगेन की ह्या क्रायसिसमधनं मुंबई जाते, महाराष्ट्र, तो कुठली दरवाढ न करता जास्तीत जास्त कमर्शियल याच्यामध्ये कसं पैसे मिळवता येतील आणि अशा उधळपट्ट्या थांबवा तर होईल. ताई, शेवटचा प्रश्न. विरोधी कारण मी का सांगते, मी फॅमिली गाडी घेतली नव्हती. मी तेव्हा 2020ला महापौर झाल्यानंतर मी फॅमिली गाडी पूर्ण नाकारली होती. मला माझी म्हणजे महापौरांची गाडी आणि काय सिक्युरिटी याच्या पलीकडे माझ्याकडे गाड्या नव्हत्या. मी तेव्हाच बचतीचा आदेश, माझ्याकडे लेखी पण असेल, मी केलेला आहे. शेवटचा प्रश्न. विरोधी पक्षनेता म्हणून तुम्हाला देखील एक विकास करायचा आहे. सध्या जो निधी मिळतोय त्यामध्ये ठाकरे सेना आणि तुम्ही समाधानी आहात का? मुळात आम्ही समाधानी आहोत का यापेक्षा मुंबईचा नागरिक, आपण ज्या रील येतात त्याच्या खालच्या कमेंट्स वाचा. मुंबईचा नागरिक समाधानी आहे की नाही ते कळेल. तर ह्या होत्या विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर, ज्यांनी विविध मुद्दे जे आहेत मुंबईला घेऊन आणि जो कोणता घोटाळ्याचा आरोप होत आहे त्याला घेऊन विविध मुद्दे त्यांचे मांडलेले आहेत. असेच काही राजकीय घडामोडी आपण पाहणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.